गुड इव्हनिंग सर्वांना. वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आजपासून तुमचे जे पेपर चालू होते, म्हणजे जे 2 तारखेपासून पेपर चालू होते एक्सेस सिरीजचे, त्याचे सर्व सब्जेक्टिव्ह वन शॉट घेऊन येणार आहोत या चॅनलवर. तर मग चॅनलवर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. पूर्ण लेक्चर बघा, तुमच्या सर्व कन्सेप्ट इथंच क्लिअर होऊन जातील. तुमचा सर्व अभ्यास 1 ते 1.5 तासामध्ये कंप्लीट होऊन जाईल. तसेच आम्ही मंथन जे व्हॉट्सअप चॅनल आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे आमचं, मंथनचं ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर एक नोट्स शेअर करतो, ज्या नोट्स मधून 90% पर्यंत पेपर उतरण्याचे चान्सेस आहे. 90 ते 95%, मोर दॅन 90% पेपर उतरतो. ओके, त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक आणि टेलिग्राम लिंक दिले, तर दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुप मध्ये तुम्हाला नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि जी मंथनची ऑफिशियल नोट्स आहे ती सुद्धा भेटून जाईल. ओके, चला तर मग आपण बघूया सॉइल सायन्स 111. आता याचा आपण वन शॉट बघणार आहोत, मग रॅपिड फायर सारखं आपण सर्व गोष्टी घेणार आहोत. फक्त तुम्ही अंडरस्टँडिंग फास्ट ठेवा. ओके, सुरुवातीला एका सायंटिस्टने डेफिनेशन दिली, काय म्हणजे सॉइल म्हणजे काय. सॉइल इज अ नॅचरल, सॉइल इज अन न्यूट्रिएंट बीन. न्यूट्रिएंट बीन म्हणजे काय की एक अन्नद्रव्य किंवा पोषक अन्नद्रव्य. न्यूट्रिएंटचा अर्थ काय होतो, न्यूट्रिएंट. मग न्यूट्रिएंट बीन, मग बीनचा अर्थ काय होतो, डब्बा. मग न्यूट्रिएंटचा डब्बा म्हणून मग आपल्याला खाण्यासाठी आपण अन्न खाल्ल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणतात, पोषक तत्व भेटतात. मग ते अन्न कशातून खातो आपण, सर आपण जनरली मेसवर जेवतो, मग मेसचा डब्बा खातो. मग तसंच सॉइल मध्ये प्लांट ग्रो करतं. मग सॉइल कशी ऍक्ट काय करते, ऍक्ट ऍज अ न्यूट्रिएंट बीन. मग व्ही डॉकिचो नावाचा सायंटिस्ट आहे, व्ही डॉकिचो. तर मग हे सायंटिस्ट काय, फादर ऑफ सॉइल सायन्स ही ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते. फादर ऑफ सॉइल सायन्स, सॉइल सायन्स ही ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते. त्यानंतर मॉडर्न पेट्रोलॉजीचे फादर कोण आहे, व्ही डॉकिचो. मग यांनी डेफिनेशन काय दिली, सॉइल इज अ नॅचरल बॉडी. सॉइल काय, नॅचरल बॉडी. सॉइल नॅचरल बॉडी आहे, फॉर्म बाय, कशापासून फॉर्म होते, मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूशन. ओके, याच्यापासून तयार होते. मग डेफिनेशन जर आली तुम्ही काय लिहू शकता की सॉइल इज अ नॅचरल बॉडी फॉर्म बाय मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूएंट. ओके, त्यानंतर सॉइलचे दुसरे डेफिनेशन, सॉइल डायनामिक नॅचरल बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. आता सॉइल कशावर सापडते, सरफेसच्या आत सापडते का, नाही सर, पृथ्वीच्या सरफेसवर सापडते. मग कशावर सापडते, ऑन सरफेस ऑफ अर्थ. विथ विच प्लांट ग्रो कंपोज ऑफ मिनरल अँड ऑर्गॅनिक मटेरियल लिव्हिंग फॉर्म. ओके, मग सॉइल सायन्स म्हणजे काय, स्टडी ऑफ. आता सॉइल सायन्स म्हणजे काय, इथपर्यंत समजलं सर्वांना. आता सॉइल सायन्स म्हणजे स्टडी, कशाचा स्टडी करतो, सॉइल. कशाचा स्टडी करतो, सॉइलचा. स्टडी ऑफ सॉइल, सॉइल ऍज अ नॅचरल बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. ओके, सरफेस ऑफ अर्थ, सरफेस ऑफ अर्थ. मग रिसोर्स सरफेस ऑफ अर्थ इन्क्लुडिंग सॉइल फॉर्मेशन. कशाचा अभ्यास करतो आपण, सॉइल फॉर्मेशनचा. ओके, त्यानंतर सॉइल क्लासिफिकेशनचा, सॉइल फॉर्मेशनचा, सॉइल क्लासिफिकेशनचा. त्यानंतर सॉइल बायोलॉजी, सॉइल केमिस्ट्री, त्यानंतर सॉइल फिजिक्स. ओके, त्यानंतर सॉइल फर्टिलिटी. या सर्वांचा अभ्यास कशामध्ये करतो, सॉइल सायन्स मध्ये. मग ही डेफिनेशन काय झाली, सॉइल सायन्सची. ओके, सॉइल सायन्सची. मग सॉइल सायन्सची डेफिनेशन तुम्ही काय लिहू शकता, द स्टडी ऑफ सॉइल ऍज अ नॅचरल रिसोर्सेस ऑन द सरफेस ऑफ अर्थ.
इन्क्लुडिंग सॉइल फॉर्मेशन, क्लासिफिकेशन अँड मॅपिंग. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? आता कोणाकोणाला जर अजून पण टाइम आहे, ज्यांना पण इन डिटेल मध्ये व्हिडिओ लेक्चर बघायचे असेल, त्यांनी आपले जे मंथन युट्यूब चॅनल त्याच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सॉइल सायन्सची प्लेलिस्ट पूर्ण पाहून घ्या. 20 लेक्चर आहे, 20-20 मिनिटाचे 20 लेक्चर तुम्ही पाहून घेऊ शकता पूर्ण. जर पाहायचे असेल तर वन शॉट मध्ये तुम्ही पूर्ण कव्हर अप करणार, पण थोडं फास्ट मध्ये. आता त्यानंतर अप्रोचेस किंवा टाईप. मग अप्रोचेस कोणकोणचे सॉइल स्टडीचे? अप्रोचेस कोणकोणचे? मग पहिले येतं पेडोलॉजी आणि दुसरं येतं एडॅपोलॉजी. ओके, पेडोलॉजी आणि एडॅपोलॉजी. मग पेडोलॉजी आणि एडॅपोलॉजी मध्ये डिफरन्स काय? जर समजा आता ही झाली अर्थ. ओके, या अर्थचं फिजिक्स, ओके, मॅपिंग, त्यानंतर याची जी फॉर्मेशन कसं झालं, ओरिजिन कसं आहे, क्लासिफिकेशन कसं आहे, याचे म्हणजे मी स्वतः कसं आहे, बरोबर आहे ना, त्याबद्दल स्टडी करणं म्हणजे पेडोलॉजी. आणि माझं इन रिलेशन दुसऱ्यासोबत रिलेशन कसं आहे, एडॅपोलॉजी म्हणजे प्लांट ग्रोथसाठी. प्लांट ग्रोथसाठी काय करू शकतो? समजा आता ही झाली पेडोलॉजी. मग सॉइल फिजिक्स, ओरिजिन, क्लासिफिकेशन, मॅपिंग याचा अभ्यास करणं म्हणजे पेडोलॉजी. आणि सॉइलवर असं आपण प्लांट ग्रो केलं, मग ह्या पॉइंट पासून तर हे प्लांट ग्रो करण्याच्या पॉइंट पर्यंत याच्या स्टडीला काय म्हणतात? एडॅपोलॉजी. ओके, आणि त्यात एका लाईनीत आहे द स्टडी ऑफ जेनेसिस, सर्वे, क्लासिफिकेशन अँड जिओलॉजिकल डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज पेडोलॉजी. आणि एडॅपोलॉजी म्हणजे काय? सॉइल फ्रॉम स्टँड पॉइंट टू हायर प्लांट. म्हणजे स्टडी कुठून करायचा? स्टँड पॉइंट पासून इथून तर इथपर्यंत. ओके, हायर प्लांटचा. ओके, त्यानंतर आता पेडोस शब्द जे पेडॉन हा काय ग्रीक वर्ड आहे. ओके, ग्रीक वर्ड. मग पेडॉनचा अर्थ काय होतो? पेडॉनचा अर्थ होतो मीन्स सॉइल किंवा अर्थ. सॉइल किंवा अर्थ. आणि याचा एडापोज, याचा शब्द कोणता आहे? एडापोज. ओके, एडापोज म्हणजे काय? हा पण कोणता शब्द आहे? ग्रीक वर्ड. याचा पण अर्थ काय? सॉइल किंवा अर्थ. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? दोन्ही कन्सेप्ट समजल्या. आता मेन जो सॉइल शब्द आहे, तो सॉइल शब्द कशापासून येतो? सॉइल शब्द सोलम शब्दापासून येतो. कोणचा? सॉइल कशापासून येतो? सोलम. ओके, मग सोलम कोणचा वर्ड आहे? हा लॅटिन वर्ड. हे ऑब्जेक्टिव्ह साठी हो, लॅटिन वर्ड. मग या लॅटिन वर्ड म्हणजे काय? फ्लोर. लॅटिन वर्ड याचा अर्थ काय होतो? फ्लोर. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नाही सर? मग चला आता याच्या पुढे आता रॉक. आपल्याला काय शिकायचं? रॉक. आता पेडोलॉजी समजलं, एडॅपोलॉजी समजलं. रॉक काय? आता रॉक काय? ऍग्रिगेशन म्हणजे ऍग्रिगेट, हार्ड मास आहे. कशाचं? ऍग्रिगेटेड हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर. कशाचं? ऑफ वन और मोर मिनरल. हार्ड मास आहे कशाचं? वन और मोर मिनरलचं. ओके, याची डेफिनेशन समजली. मग आता याचं क्लासिफिकेशन पडतं. रॉकचं काय पडतं? क्लासिफिकेशन पडतं. मग रॉकचं क्लासिफिकेशन मग पहिलं पडतं इग्नियस रॉक. ओके, दुसरं पडतं सेडिमेंटरी रॉक. आणि तिसरं पडतं मेटामॉर्फिक रॉक.
आता काय होतं, इग्नियस रॉक मध्ये इग्नियस रॉकची वेदरिंग, ओके, डायजेनेसिस, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, ओके, या गोष्टी घडल्याच्या नंतर काय होतं, सेडिमेंटरी रॉक तयार होतो. आणि सेडिमेंटरी रॉक पासून जे प्री एक्झिस्टिंग रॉक आहे, प्री एक्झिस्टिंग जे रॉक आहे त्यापासून जो तयार होतो त्याला काय म्हणतात, मेटामॉर्फिक रॉक. म्हणजे इग्नियस रॉकची वेदरिंग, डायजेनेसिस आणि ट्रान्सपोर्टेशन झाल्याच्या नंतर तयार काय होतं, सेडिमेंटरी रॉक. आणि सेडिमेंटरी रॉक पासून प्री एक्झिस्टिंग म्हणजे जे पहिल्यापासून अवेलेबल आहे त्या रॉक पासून जे बनतात त्याला काय म्हणतात, मेटामॉर्फिक रॉक. मग इग्नियस रॉक पासून पण मेटामॉर्फिक रॉक तयार होतात. ओके, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? आता इग्नियस रॉकचे प्रकार. आता इग्नियस रॉकचे दोन प्रकार पडतात. पहिलं की कुठं सापडतात इग्नियस रॉक, सरफेसवर जर सापडत असेल तर त्याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह. आता बघा, एक्स म्हणजे बाहेर आणि इन म्हणजे आत, असा शब्द ध्यानात ठेवा. एक्स म्हणजे बाहेर, मग एक्सटेन्सिव्ह, ओके, आणि इन ट्रान्सिव्ह. ओके, हिच्यात काय, हे काय जातं, बिलो अर्थ सरफेस, अर्थ, ओके, आणि हे काय, अबो अर्थ सरफेस किंवा सरफेसवर सापडतात. ओके, मग फॉर्म ऑन दी सरफेस, सरफेसवर सामनारे कोणचे, इन्स्ट्रक्टिव्ह, आणि एक्स्ट्रक्टिव्ह कोणचे, जे की बिलो सरफेसवर होतात, सॉलिडिफाय होतात. ओके, यालाच प्लुटॉनिक म्हणतात. यालाच काय म्हणतात, प्लुटॉनिक. आणि यालाच काय म्हणतात, यालाच काय म्हणतात, व्हॉल्कॅनिक. ओके, हे दोन प्रकार झाले. याचे एक्झाम्पल आपल्या पीडीएफ नोट्स मध्ये दिलेले. त्यानंतरचा विषय येतं की सर मग दुसरे सेडिमेंटरी रॉक कशापासून होतात, फॉर्म द कन्सॉलिडेशन अँड सेडिमेंटेशन अक्युमुलेशन ऑफ विंड अँड वॉटर ऍक्शन पासून. ओके, आणि प्री एक्झिस्टिंग रॉक पासून जे तयार होतात त्याला काय म्हणतात, मेटामॉर्फिक रॉक. मग सेडिमेंटरी रॉकचे प्रकार पडतात. आर्नेशियस, पहिला प्रकार काय पडतो, आर्नेशियस. ओके, आर्नेशियस म्हणजे याच्यात काय असतात, कोर्स पार्टिकल असतात. कसे असतात, कोर्स पार्टिकल असतात. ओके, कोर्स पार्टिकल असतात. कसे असतात, पार्टिकल कोर्स. ओके, कोर्स ग्रेन पार्टिकल असतात. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो आर्जिलेसियस. ओके, आर्जिलिसियस. मग हिच्यामध्ये कशा प्रकारे पार्टिकल असतात, फाईन पार्टिकल असतात. हिच्यात कोणते पार्टिकल असतात, फाईन पार्टिकल, फाईन पार्टिकल, पार्टिकल, पार्टिकल. ओके, त्यानंतर तिसरा प्रकार पडतो कॅल्कॅरियस. कोणचा, कॅल्कॅरियस. आता कॅल्कॅरियस म्हणजे काय, हिच्यात सर कॅल्कॅरियस म्हणजे कार्बोनेट आला, कार्बोनेट ऑफ लाईम और मॅग्नेस. कन्सिस्ट, हिच्यात काय येतो, कन्सिस्ट, कार्बोनेट ऑफ लाईम आणि मॅग्नेशियम. ओके सर, चौथा प्रकार कोणता पडतो, कार्बोनेशियस. शब्दच पहा, कार्बोनेशियस. मग कार्बोनेशियस म्हणजे काहीतरी कार्बन रिलेटेड असत, बरोबर आहे ना. मग हिच्यात काय होतं, फॉर्म डिकम्पोजिशन व्हेजिटेशन अंडर anaerobic कंडिशन. ओके, त्यानंतर पाचवा प्रकार पडतो सिलिसियस. ओके, सिलिसियस कशामुळे पडते, मेनली कन्सिस्ट काय करते, कन्सिस्ट SiO2. ओके, हा कायला सिलिका कंटेन करतो. ओके, त्यानंतर प्रेसिपिटेशन कशामुळे होते, डिपोजिशन, इव्हॅपोरेशन, त्यानंतर कूलिंग, याच्यापासून जे तयार होतं ते म्हणतात प्रेसिपिटेशन. कोणाला काही हिच्यात प्रॉब्लेम, हे बघा महत्वाचे शब्द मी इंग्लिश करून दिले. ओके, हिच्यात व्हेजिटेशन झोन. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. आता त्यानंतर येतं मिनरल.
मग आता मिनरल आलं तर मग मिनरलची डेफिनेशन काय आहे? मिनरल नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे. नॅचरली ऑक्युरिंग सबस्टन्स ऑन सरफेस ऑफ अर्थ. कुठे सापडतं? ऑक्युरिंग होमोजेनियस एलिमेंट. ओके, ऑक्युरिंग नॅचरली ऑक्युरिंग होमोजेनियस एलिमेंट. होमोजेनियस एलिमेंट. गळा बसलेला आहे त्याच्यामुळं आवाज येत नसेल. होमोजेनियस एलिमेंट अँड ऑर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ज्याचं कॅरेक्टर्स डिफाईन केमिकल कंपोजिशन. याचं काय? डिफाईन केमिकल कंपोजिशन. डिफाईन केमिकल कंपोजिशन. डिफाईन केमिकल कंपोजिशन आहे. त्यानंतर काय आहे? त्याचं जिओमेट्रिक म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते जिओमेट्रिक फॉर्म आहे. कोणचं आहे? जिओमेट्रिक फॉर्म. मिनरल काय? नॅचरली ऑकरिंग होमोजेनियस एलिमेंट विच इनऑर्गॅनिक कंपोनेंट. त्याचं काय? डेफिनाइट केमिकल कंपोजिशन आहे, जिओमेट्रिक फॉर्म. हे 4-5 शब्द महत्वाचे. ओके, मिनरल मध्ये. आता मिनरलचे प्रकार काय पडतात? प्रायमरी मिनरल आणि सेकंडरी मिनरल. कोणकोणचे? प्रायमरी मिनरल, प्रायमरी मिनरल आणि सेकंडरी मिनरल. ओके, प्रायमरी मिनरल आणि सेकंडरी मिनरल. तर मग प्रायमरी मिनरल म्हणजे काय आहे? की जे ओरिजिनल कंपोनेंट ऑफ रॉक आहे. काय आहे? ओरिजिनल कंपोनेंट ऑफ रॉक. ओके, रॉकचे काय? ओरिजिनल कंपोनेंट आहे. आणि सेकंडरी मिनरल जे ते सेकंडरी मिनरल काय आहे? की जे मिनरल प्रायमरी मिनरलच्या चेंज पासून तयार होतात. चेंज ऑक्युअर इन प्रायमरी मिनरल. प्रायमरी मिनरल मध्ये जे बदल घडून येतो त्या बदलापासून जे तयार होतात ते काय म्हणतात? सेकंडरी मिनरल. ओके, मग प्रायमरी मिनरलचं एक्झाम्पल काय आहे? मायका. ओके, आणि सेकंडरी मिनरलचं एक्झाम्पल काय आहे? लायमोनाराइट. ओके, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी. मग कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टी आहे मिनरलच्या? पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे ती हार्डनेस. कसे असतात? कठोर. हार्डनेस कसे असतात? कठोर. त्यानंतर दुसरी ती स्ट्रीक. ओके, हे कशामुळे घडून येतं? कलर कशामुळे येतं? पावडर ऑफ मिनरलचा कलर असतो. कशाचा? पावडर ऑफ मिनरल. ओके, हार्डनेस म्हणजे काय असतात? कठोर असतात. ओके, त्यानंतर लस्टर. तिसरी प्रॉपर्टी काय? लस्टर. ओके, ही कशामुळे होते? आपण मिनरलवर एखादा लाईट टाकला. ओके, लाईट ते केला तर लाईट रिफ्लेक्ट झाल्यानंतर जे तयार होतो, काय म्हणतो? लस्टर. ओके, लाईट रिफ्लेक्ट झाल्याच्या नंतर. त्यानंतर चौथं जे येतं ते काय येतं? कलर. मग सर कलर कशामुळे ते करतो? मिनरल बेस ऑन लाईट ऍब्झॉर्प्शन. कोणचा? लाईट ऍब्झॉर्ब करतो. लाईट ऍब्झॉर्प्शन. लाईट ऍब्झॉर्प्शन मुळे जे येतो तो कलर. ओके, त्यानंतर 5वं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय? रेशो ऑफ वेट ऑफ मिनरल टू द वेट इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे मिनरलचं वेट ऑफ मिनरल अपॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर. यांचा काय? रेशो. 6वी प्रॉपर्टी आहे ती क्लिवेज.
ओके. तर मग ही कशामुळे येते? टेंडन्सी ऑफ मिनरल ब्रेक इनटू फ्लॅट प्लेन, ब्रेक इनटू फ्लॅट प्लेन. ओके. या प्रॉपर्टी हे एकदा लिहून घ्या. कोणाला काय अडचण याच्यामध्ये? जर तुम्हाला याच्यातलं काही पॉईंट समजले नाही तर मला तुम्ही कॉल करू शकता. जर कॉल करायला टाइम नाही भेटला तो कोणताही टॉपिक टाका, फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग, किंवा आपले हे जे मिनरलचे पूर्ण. ओके. हे कुठं आपण पूर्ण लेक्चरमध्ये घेतलेले. ओके. 20-20 मिनिटाचं लेक्चर ते तुम्ही टॉपिक वाईज पाहू शकता. आपल्या मंथन यूट्यूब चॅनलवरच भेटून जातील. मंथन 047 तुम्ही वरी जर टाकलं तर आपलं यूट्यूब चॅनल येतं, प्लेलिस्ट पण जायचं आणि बघून घ्यायची. जर नाही समजलं असतं इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण वन शॉट असल्यामुळे काय होतं आपल्याला फास्टली कव्हर अप करणे, कारण तुम्ही जास्त वेळ बसू शकत नाही, टाइमपास करू शकत नाही. ओके. आता त्याच्यानंतरचा आपला टॉपिक येतं वेदरिंग. वेदरिंग म्हणजे काय? वेदरिंग. आता वेदरिंग म्हणजे काय? वेदरिंग म्हणजे जे रॉक असतात ते रॉकचं काय होतं? डिकम्पोजिशन अँड डिसइंटिग्रेशन. डिकम्पोजिशन अँड डिसइंटिग्रेशन. ओके. डिकम्पोजिशन अँड डिसइंटिग्रेशन. डिकम्पोजिशन म्हणजे कुजणे आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे तुकडे होणे. जर असा दगड असला तर त्याचे काय होतात? तुकडे होतात. तुकडे होऊन काय होतात? असे बारकाईने तुकडे झाल्यानंतर ते काय होतात? डिकम्पोज होतात. डिकम्पोज म्हणजे त्याच्यापासून काय तयार होती? सॉइल. ओके. जे रॉक असतात त्याच्यापासून, त्या प्रोसेसपासून सॉइल तयार होणे म्हणजे काय? वेदरिंग. वेदरिंगला किती वर्ष लागतात? वर्षानुवर्ष लागतात. ओके. किती वर्ष लागू शकतात आपल्याला माहिती आहे का? नाही, हजारो वर्ष लागतात. ओके. एका रॉक पासून माती तयार होण्यासाठी. त्यानंतर येतो फिजिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंग म्हणजे की फिजिकल फॅक्टर कोणकोणते असतात? फिजिकल फॅक्टर मध्ये येतं पहिलं टेम्परेचर, दुसरं येतं वॉटर, तिसरं येतं विंड, चौथं येतं ग्लेशियर. आता ग्लेशियर म्हणजे काय? तुम्ही पाहिले असाल मोठमोठे जे हिमालयात जे बर्फ आहे ते बर्फ जेव्हा पिघळण्यासोबत काय काही बर्फाचे तुकडे वाहून येतात नदीत. मग वाहून आल्यानंतर काय होतात? ते असे जमिनीला थाडत येतात. मग जमिनीला खडकाला जर थाडत आले ते काय करतात? तिथून असं घासून माती तयार करतात. ओके. ते झालं ग्लेशियरचं. विंड काय होतं? तर राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त कुठं? डेझर्टमध्ये काय होतं? विंड काय करते? इरोजन करते. इरोजन करते. इरोजनमुळे काय होतं? ट्रान्सपोर्ट होतं. इथलची माती दुसरीकडे ट्रान्सफर होते. ओके. त्यामुळे काय होतं? माती तयार होण्यास मदत होती. वॉटर. आता तुम्ही एक उदाहरण घेतलं असेल की जर मी ही पाणी बॉटल आहे, या पाणी बॉटलमध्ये फुल पाणी भरून जर फ्रीजमध्ये ठेवलं, ओके, लो टेम्परेचर केलं, बर्फ तयार झाल्यावर काय होतं? सर पाणी बॉटल तर फुटून जाईल, कारण की फुल जर भरलेलं असली तर मग त्याचं व्हॉल्यूम वाढतं. जर वॉटरपासून आईस तयार होत 9% काय होतं? व्हॉल्यूम वाढतं. म्हणून आपण कधी पण फ्रीजमध्ये बॉटल ठेवताना ती काय कमी भरून ठेवतो. ओके. त्याच्यामुळे मग काय होतं? वॉटरमुळे काय होतं? स्वेल होतात. ओके. म्हणजे फुगतात आणि श्रिंक होतात, म्हणजे फुगतात आणि सुकतात. या प्रोसेसमुळे तयार वेदरिंग होते. ओके. टेम्परेचर डिफरन्स, कुठं हाय टेम्परेचर जातं, कुठं लो टेम्परेचर जातं. याच्यामुळे काय होतं? टेम्परेचर डिफरन्समुळे सुद्धा आपले दगडापासून माती तयार होण्यास मदत होते व वेदरिंग प्रोसेस तयार होते. ओके. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? त्यालाच आता आपण काय म्हणतो, याच्यात एक ओनियन लाईक वेदरिंग. याला टेम्परेचर मध्ये काय येतं? ओनियन लाईक वेदरिंग. ओके. ओनियन लाईक वेदरिंग. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? नाहीच. हे फास्ट घ्यायचं, कारण की सिलेबस लय मोठा आहे आणि आपल्याला 1 ते 1.5 तास
संपवायचा आहे. ओके, त्याच्यामुळं फास्ट घेते. आता त्याच्यानंतरचा तुमचा टॉपिक येतं की केमिकल वेदरिंग. ओके, तर केमिकल वेदरिंग मध्ये मेनली सोल्युशन. पहिले येतं सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय, सगळ्यात जास्त सोल्युशन जर आपण मीठ पाण्यात टाकलं ते काय होतं, वितळतं. म्हणजे जे सॉल्ट असतात जमिनीमधले, जे क्षार असतात ते काय होतात, वितळून जातात. ओके, सोल्युशन मध्ये वॉटर काय युनिव्हर्सल सोल्युशन आहे. ओके, त्यानंतर दुसरं येतं हायड्रेशन. दुसरं काय येतं, हायड्रेशन. मग हायड्रेशन मध्ये काय होतं, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ वॉटर विथ मिनरल. केमिकल कॉम्बिनेशन कशा सोबत होतं, वॉटरचं आणि मिनरलचं. ओके, त्यानंतर हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस मध्ये काय होतं, वॉटर अँड मिनरल काय करतात, इम्पॉर्टंट सॉइल फॉर्मिंग फॅक्टर करतात. नंतर ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, त्यानंतर ऑक्सिडेशन रिडक्शन. रिडक्शन मध्ये काय होतं, ऍडिशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. त्यानंतर चौथी कार्बोनेशन. कार्बोनेशन मध्ये काय होतं, रिडक्शन ऑफ कार्बोनेट. ओके, या केमिकल वेदरिंगच्या प्रोसेस समजल्या. याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम, आता याच्यात काय समजून सांगण्यासारख्या आहे गोष्टी खूप साऱ्या. इन डिटेल मी पूर्ण लेक्चर घेतलेले. तुम्हाला जर इथं नाही समजलं प्लीज जाऊन ते लेक्चर बघा. ओके, कन्सेप्ट क्लिअर करत चला. वन शॉट असल्यामुळे आपण काय करत आहे, फास्ट घेते. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम असला तर मला तुम्ही केव्हाही विचारू शकता. ओके, त्यानंतर सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन होण्यासाठी काही फॅक्टर इम्पॉर्टंट असतात. सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन साठी काही फॅक्टर इम्पॉर्टंट असतात. मग जेनी नावाचा जो सायंटिस्ट आहे, जेनी नावाचा जो सायंटिस्ट, त्याने एक दिलं फॉर्म्युला, जर एस इज इक्वल टू फंक्शन ऑफ क्लायमेट, ऑर्गॅनिक मॅटर, त्यानंतर पॅरेंट मटेरियल, त्यानंतर रिलीफ आणि टोपोग्राफी. टोपोग्राफीलाच आपण काय म्हणतो, रिलीफ आणि टाइम. ओके, एवढे 4 फॅक्टर दिले. मग याच्यातून काय, हा काय क्लायमेट. क्लायमेट आणि ऑर्गॅनिक मॅटर हे काय, ऍक्टिव्ह सॉइल फॉर्मिंग फॅक्टर आहे. ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्हरित्या हे सॉइल फॉर्मेशन करतात. आणि पॅरेंट मटेरियल, रिलीफ किंवा टोपोग्राफी हे काय, पॅसिव्ह सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आहे. पॅसिव्ह सॉइल फॉर्मेशन प्रोसेस आहे. मग क्लायमेट मध्ये काय होतं, क्लायमेट चेंज मध्ये जसं की रेनफॉल झालं, जास्त पाऊस पडला, त्यानंतर टेम्परेचर झालं. जर कोणतीही गोष्ट टेम्परेचर जर 10 डिग्री वाढलं तर ज्या प्रोसेस आहे त्यांची स्पीड किती होते, सॉरी, त्यांची प्रोसेस 2 ते 3 वेळा वाढते. किती, 2 ते 3 वेळा वाढते. कोणती, केमिकल प्रोसेस. ओके, ऑर्गॅनिक मॅटर मध्ये काय आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, डिकम्पोजिशन घडून आणण्यास प्रोसेस करतात. मेन प्रोसेस काय होती इथं, डिकम्पोजिशन. त्यानंतर उंदर कुतरतात. त्यानंतर पॅरेंट मटेरियल. आता पॅरेंट मटेरियल कशासाठी इम्पॉर्टंट असतात, पॅरेंट मटेरियल असे असतात की जस्ट त्याच्यात वेदरिंग स्टार्ट होणारी. ओके, मग पॅरेंट मटेरियल इम्पॉर्टंट काय, स्टार्टिंग फेज ऑफ वेदरिंग. काय, स्टार्टिंग फेज ऑफ वेदरिंग, याला काय म्हणतात, स्टार्टिंग फेज ऑफ वेदरिंग, याला काय म्हणतात, पॅरेंट मटेरियल. आणि रिलीफ किंवा टोपोग्राफी. आता कुठं कुठं अशी स्लोपी जमीन असते, पहाड असतात, कुठं कुठं इवन जमीन असते. मग जिथं इवन जमीन आहे तिथं माती तयार काय होईल, सॉइल फॉर्मेशन काय होईल, फास्ट होईल. आणि जिथं अशी जमीन असते पहाडावर, सॉइल फॉर्मेशन फास्ट होती का, नाही, सॉइल फॉर्मेशन
फ्लोईंग. ओके. त्यानंतर टाइम, वेळ तर लागतोच. मग वेळ लागण्याला काय म्हणतो आपण? पेडोलॉजिकल टाइम. याला काय म्हणतात? पेडोलॉजिकल टाइम. पेडोलॉजिकल टाइम. ओके. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? इथं मी एका फॉर्म्युल्यातच तुम्हाला सर्व समजून सांगितलं. मेनली तुम्हाला ध्यानात काय ठेवणं आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कोणकोणचे येते, त्यानंतर काय काय करतात, तिच्या रेनफॉल, टेम्परेचर याच्यामुळे घडून येतं. इथं मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशन करतात. पॅरेंट मटेरियल काय, स्टार्टिंग फेज ऑफ वेदरिंग आहे. त्यानंतर रिलीफ म्हणजे काय, इव्हन लँड कशी आहे, इव्हन आहे, अनइव्हन आहे, याला काय म्हणतात? टोपोग्राफी. त्यानंतर पेडोलॉजी, जेवढा टाइम लागतो त्याला काय म्हणतात? पेडोलॉजिकल टाइम. ह्या झाल्या ऑब्जेक्टिव्ह. ओके. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? आता येतात याच्यानंतर येतात क्लासिफिकेशन ऑफ पेडोजेनिक प्रोसेस किंवा फंडामेंटल ऑफ पेडोजेनिक प्रोसेस. ओके. सॉइल फॉर्मिंग प्रोसेस कोणकोणचे? मग पहिली प्रोसेस येते ह्युमिफिकेशन. ह्युमिफिकेशन. ह्युमिफिकेशन म्हणजे काय? ह्युमस तयार करणे. मग ह्युमस कशापासून तयार होतो? डिकम्पोजिशन ऑफ व्हेजिटेटिव्ह, म्हणजे जे आपला पालापाचोळा आहे त्याचं डिकम्पोजिशन होऊन ब्लॅक कलरचा जो सबस्टन्स तयार होतो त्याच काय म्हणतात? ह्युमिफिकेशन. त्यानंतर दुसरं येतं इल्युएशन. दुसरं काय येतं? इल्युविएशन. इल्युएशन म्हणजे काय? वॉशआउट. इल्युएशन म्हणजे काय? इमिग्रेशन, रिमूव्हल. काय म्हणतात? वॉश आउट. म्हणजे समजा एखादं ॲल्युमिनियम झालं, त्यानंतर एखादे आयरन झालं, काय होतात? ॲल्युमिनियम झालं, एका थरापासून दुसऱ्या खालच्या स्तरामध्ये वॉशआउट होतं. इथून धुवून खालच्या स्तरामध्ये जातात. मग खालच्या स्तरामध्ये हे डिपॉझिट होतात, म्हणजे इथे येऊन जमा होतात. मग या जमा होणाऱ्या प्रोसेसला काय म्हणतात? वॉशिंग. मग वॉशिंग म्हणजे काय? वॉश इन. याच प्रोसेसला काय म्हणतात? इल्युविएशन. इल्युविएशन. ओके. सुरुवातीला तुम्हाला जर ध्यानात राहत असेल तर हे ध्यानात ठेवायचं, ई सुरुवातीला येतं म्हणजे काय? वॉश आउट. ओके. वॉश आउट. त्यानंतर इल्युविएशन, आय आणि वॉश इन. आय आणि आय सोबत. इल्युविएशन म्हणजे वॉश इन आणि ई आणि ओ. ओके. सोबत समजून घ्यायचं, इल्युविएशन आणि वॉश इन. ओके. वॉश आउट म्हणजे काय? तिथून रिमूव्हल होणे. इथं काय होतं? डिपोजिशन होतं. ओके. त्याला काय म्हणतात? इल्युएशन प्रोसेस. प्रोसेस मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? आता इतक्या स्वीट प्रकारे तुम्हाला समजून सांगणार, जर तुम्हाला खरंच समजत असेल ना तर तुम्हाला असं याच्या मागे खूप एफर्ट असतात एका एका शब्दात सांगण्यासाठी. बरोबर आहे. जे नोट्स तयार केलेले असतात ना त्याच्या मागे पण खूप टाइम घातलेला असतो, त्यामुळं एका शब्दाची नोट्स तयार होऊ शकते. ओके. त्यानंतर ज्या फंडामेंटल पेडोजेनिक प्रोसेस आहे, इल्युएशन झालं, त्यानंतर पेडोजेनिक प्रोसेस, कॅल्सिफिकेशन आणि डिकॅल्सिफिकेशन. आता शब्दावरून समजलं. इथं काय होतं? ॲक्युम्युलेशन ऑफ कॅल्शियम. ओके. आणि इथं काय होतं? रिमूव्हल ऑफ कॅल्शियम. ओके. समजलं? कॅल्सिफिकेशन म्हणजे ॲक्युम्युलेशन ऑफ कॅल्शियम आणि डिकॅल्सिफिकेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कॅल्शियम. ओके. त्यानंतर पेडझोलायझेशन. पेडझोलायझेशन म्हणजे काय? की याच्यात काय होतं? ॲक्युम्युलेशन ऑफ पेडझोलायझेशन. याच्यात काय होतं? ॲक्युम्युलेशन ऑफ सिलिका. ॲक्युम्युलेशन ऑफ सिलिका किंवा SiO2. आणि त्याच्याच उलटी जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात लॅटरलायझेशन. लॅटरलायझेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ सिलिका ऑफ SiO2. ओके. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? त्यानंतर अल्कलायझेशन झालं, पोर्झोलायझेशन झालं. त्यानंतर आपल्याला एक अल्कलायझेशन आहे. कोणची आहे? अल्कलायझेशन.
अल्कलायझेशन मध्ये काय होतं की जे ॲक्युमुलेशन ऑफ सोडियम आहे, ॲक्युमुलेशन ऑफ सोडियम आहे. आता चला पुढं. आता याच्यानंतर जो विषय येतो सॉइल प्रोफाईल. काय येतं? सॉइल प्रोफाईल. आता सॉइल प्रोफाईल म्हणजे काय? व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल विच शो हॉरिझोन. काय शो करतं? हॉरिझोन. ओके, हॉरिझोन. अशा प्रकारे सॉइलचं असतं. ओके, अशा प्रकारे. ओके, जी पहिली लेअर असते ती काय असती? ओ. त्यानंतर दुसरी लेअर काय असती? ए. तिसरी लेअर काय असती? ई. चौथी लेअर काय असती? बी. पाचवी लेअर काय असती? सी. सहावी लेअर काय असती? आर. आर म्हणजे बेड रॉक. ओके, सी. ओ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर. ए काय असतं? मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्लस मिनरल. ओके, मिनरल. ई म्हणजे काय? वॉश आउट प्रोसेस. बी म्हणजे काय होतं? वॉश इन प्रोसेस. ओके, वॉश इन होतं. ओके, त्यानंतर इथं जस्ट वेदरिंग स्टार्ट होते. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? हे काय? व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल विच शो हॉरिझोन. व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल हे जे काय करतं? हॉरिझोन शो करतं. आता हिच्यात जे तुम्हाला येणार आहे, हिच्यात याचा कलर कसा असेल? ब्लॅक, डार्क ब्लॅक कलर असेल. हिच्यात काय असतं? ह्युमसचं प्रमाण जास्त होतं. ह्युमसचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. त्यानंतर याचं कसं असतं? याचा जो कलर असतो तो डार्कर इन नेचर. याचा कलर कसा असतो? डार्कर इन नेचर. ओके, त्यानंतर आय मध्ये जे असतो लोअर क्रोमा असतो, लाईट कलर असतो. ई मध्ये काय असतो? लाईट कलर असतो. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं? कोणाला काय अडचण? कोणाला काय प्रॉब्लेम? इथपर्यंत सर्वांना समजले? कोणाला काय अडचण? कोणाला काय प्रॉब्लेम सॉइल प्रोफाईल बद्दल? आता आपण बघणार आहोत सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. आता सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. मग सॉइल फिजिकल प्रॉपर्टी मध्ये सुरुवातीला काय येतं? सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. ओके, सॉइल फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पहिलं काय येतं? सॉइल टेक्स्चर म्हणजे काय? रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले. सँड, सिल्ट अँड क्लेचं काय असतं? रिलेटिव्ह प्रोपोर्शन असतं. मग त्यात एक कोर्स सँड, त्यानंतर फाईन सँड, आणि त्यानंतर जे येतं सिल्ट, त्यानंतर येतं क्ले. ओके, मग याचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये रेंज विचारू शकतात. बरोबर आहे? किती mm पर्यंत याची साईज असते? तर असं ध्यानात ठेवायचं 2.0 mm टू 0.2 mm. ओके, याची काय असते? 0.2 mm टू
0.02 mm. ओके, 0.02 mm. त्यानंतर याची काय असते 0.02 mm पासून 0.002 mm. ओके, याची काय असती, याची लेस दॅन काय असते 0.002 mm. ओके, हे झाले. आता मेन तुम्हाला या ध्यानात ठेवायचं आणि कसं ठेवायचं की जे 2 आहे, 2 नंतर याला डिवायडेड बाय 10 करायचं, मग काय येतं 0.2. त्याला डिवायडेड बाय 10 करायचं, मग काय येतं 0.02. तीच व्हॅल्यू इथं घ्यायची, याला डिवायडेड बाय 10 करायचं, मग काय येतं 0.002. आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणजे क्लेस होईल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ओके, त्यानंतर आता विषय तर सर ऍग्रिकल्चर साठी कोणची सॉइल बेस्ट आहे, तर मग ऍग्रिकल्चर साठी लोमी सॉइल बेस्ट आहे. लोमी सॉइल काय असती, मिक्सचर ऑफ सॅन्ड, सिल्ट अँड क्ले, इक्वल मिक्सचर ऑफ सॅन्ड, सिल्ट अँड क्ले. ऍग्रिकल्चर साठी काय असती, फर्टाईल सॉइल असती. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ओके, असला तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करून किंवा कॉल करून समजून घेऊ शकता. असा काही विषय नाही, मी टाइम देणार नाही, सर्वांना सांगेन. वन शॉट मध्ये आपल्याला फास्टली कव्हर अप करायचं. त्यानंतर सॉइल स्ट्रक्चर मध्ये काय असतं, अरेंजमेंट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी पार्टिकल. हे काय अरेंजमेंट आहे कशाचं, प्रायमरी आणि सेकंडरी पार्टिकलचं, ज्यामध्ये की पहिला प्रकार काय पडतो, अरेंजमेंट झालं प्रायमरी अँड सेकंडरी पार्टिकल, मग ते ऍग्रिगेट करून काय करतात, सॉइल स्ट्रक्चर तयार करतात. मग पहिले येतं प्लेट लाईक. मग प्लेट लाईक मध्ये हे काय असतं, जास्त हॉरिझॉन्टल असतं, व्हर्टिकल असतं का नाही. मग हिच्यात दुसरा प्रकार पडतो प्रिझम लाईक. मग प्रिझम लाईक म्हणजे काय की हे जास्त व्हर्टिकल असतात, उभे असतात. ओके, मग उभे असतात, मग हिच्यात 2 प्रकार पडतात. मग ज्याला उभे असतात आणि ज्याला असा गोल असतो, म्हणजे जिथं कणा नसतो. ओके, कणा नसतो, मग हे काय असतात, कॉल्युमिनार. आणि जे थोडे शार्प असतात, असे थोडे शार्प असतात, मग ते काय आले, प्रिझमॅटिक. ओके, हे काय आले त्याचा प्रकार. तिसरं येतं ब्लॉकी टाईप. ओके, मग त्याच्यात ब्लॉक म्हणजे कसा, अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे लिहू शकतात. वेगळ्या प्रकार बनले 2 प्रकार पडतात. एक अँग्युलर ब्लॉकी म्हणजे काय असतं, कणा काय असतो, शार्प असतो. ओके, आणि त्यानंतर सब अँग्युलर ब्लॉकी म्हणजे जिथं कणा काय असतो, एजेस काय असतात, शार्प नसतात. इथं एजेस काय असतात, शार्प असतात. ओके, इथं पण एजेस शार्प आहे, इथं एजेस शार्प आहे का नाही. मग काय आलं, अँग्युलर ब्लॉकी. आणि काय आलं, सब अँग्युलर ब्लॉकी. ओके, पेपरात जर आलं तर डायग्राम काढायच्या, प्रॉपरली डायग्राम काढायच्या. त्यानंतर स्पिरॉइडल. ओके, स्पिरॉइडल मध्ये काय असतं की हे गोल हिच्यात असतं. मग हिच्यात पण 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कोणचे, एक ग्रॅन्युलर आणि दुसरं क्रम्बी. ओके, ग्रॅन्युलर आणि क्रम्बी. हिच्यात स्पोर स्पेसिस काय असतात, जास्त प्रमाणात असतात. हिच्यात स्पोर स्पेसिस काय असतात, कमी प्रमाणात असतात. इथपर्यंत समजलं सर्वांना, कोणाला काय अडचण. त्यानंतर आता मेनली विषय तुमचा कशाचा येतो, सॉइल ऑर्डरचा. त्यानंतर सॉइल इन महाराष्ट्राचा. ओके, तर सॉइल इन इंडियामध्ये कोणकोणत्या सॉइल येतात, सॉइल इन इंडियामध्ये कोणकोणत्या सॉइल येतात. पहिली येते सर ॲल्युव्हियल सॉइल. मग ॲल्युव्हियल सॉइल किती टक्के सापडती, 43%. 143
स्क्वेअर किलोमीटर. ओके, इथपर्यंत हिच्यात ते राहतं. मग ॲल्युव्हियल सॉईलचा कलर कसा असतो? ॲश ग्रे. ॲश ग्रे. ओके, त्यानंतर सर दुसरी सॉइल कोणी सापडती? रेड सॉइल. मग सर ही सापडती कुठं? ब्रह्मपुत्रा गंगा प्लेन मध्ये. कुठं? गँगॅटिक प्लेन मध्ये. गँगॅटिक प्लेन मध्ये. ओके, पंजाब हरियाणा रिजन मध्ये हे सापडते. हिच्यात मेनली काय असतं? सँडी लोम किंवा क्ले लोमी सॉइल असते. त्याचं टेक्स्चर काय असतं? सँडी लोम किंवा लोमी सॉइल असते. ओके, 43% सापडते. त्यानंतर पंजाब हरियाणा ह्या देशात म्हणजे ह्या राज्यामध्ये सापडते रेड सॉइल. मग रेड कलर कशामुळे येतं? फेरिक ऑक्साईडमुळे. रेड कलर कशामुळे येतं? फेरिक ऑक्साईडमुळे. किती टक्के सापडती? 18.5%. 18.5%. त्यानंतर हिच्यात इम्पॉर्टंट जे येतं की रेड कलर फेरिक ऑक्साईडमुळे येतं, हेच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रेड सॉइल कशामुळे असती? लो रेनफॉलमुळे. लो रेनफॉलमुळे. ओके, लो रेनफॉलमुळे. त्यानंतर आता हिच्यात जे कलर असतो तो मेनली रेड असतो, एवढंच समजलं. ओके, फेरिक ऑक्साईडमुळे ते 18.5% लो रेनफॉल असतो. त्यानंतर कोण्या हिच्यात सापडते आपल्याला? मेनली रेनफॉल एरियामध्ये. त्यानंतर तिसरी ती ब्लॅक सॉइल. ओके, यालाच आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो किंवा रेगूर म्हणतो. रेगूर म्हणजे की जी स्वतः फ्लोईंग होते. ओके, सेल्फ फ्लोईंग होते म्हणजे स्वतः नागाटी करते. ओके, स्वतः नागाटी करते. हिच्यात काय होतं? जर उन्हाळा असला तर काय पडतात? क्रॅक पडतात. काय पडतात? क्रॅक. आणि वेट झाली तर ते काय होतात? स्वेल करते. ओके, याला काय म्हणतात? ब्लॅक कॉटन सॉइल. हिच्यात मेनली मिनरल कोणचं येतं? क्युओलाइट. ओके, या मिनरल मुळे होतं. हिच्यात इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात आले? आता त्याच्यानंतरचा जो विषय येतो त्यानंतर येते लॅटराइट सॉइल. मग लॅटराइट सॉइल म्हणजे काय? लॅटराइट हा लॅटरल शब्दापासून बनेले ब्रिक म्हणजे विटावानी. ओके, ब्रिक म्हणजे विटावानी काय होतंय? याच्यात काय होतं? हाय टेम्परेचर असतं. हाय टेम्परेचर प्लस हाय रेनफॉल. ओके, हाय रेनफॉल. हे काय होतं? जेव्हा वेट असली की काय तयार होती? सॉफ्ट. आणि जेव्हा ड्राय असती तेव्हा काय होती? हार्ड. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? चारही सॉइल समजल्या? पेपरात आले की चारही सॉइल लिहून यायच्या. याच्यानंतर येते फॉरेस्ट सॉइल आणि माउंटेन सॉइल. एक येते मार्ची सॉइल. ओके, त्यानंतर फॉरेस्ट सॉइल मध्ये ह्युमस जास्त प्रमाणात सापडते. ओके, त्यानंतर माउंटेन सॉइल. हिच्यात व्हेजिटेशन लो असते. काय असते? लो असते. फॉरेस्ट सॉइल मध्ये ह्युमस का जास्त असतं? त्यात व्हेजिटेशन हाय असते किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतात. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नाही सर? ओके, माउंटेन सॉइल माउंटेन मध्ये सापडते. फॉरेस्ट सॉइल फॉरेस्ट मध्ये सापडते. ओके, आता येतात 12 ऑर्डर येतात. तर 12 ऑर्डर पण मी शिकवलेले आहे. तुम्हाला जर क्लिअर कट ऑर्डर जर माहिती करून घ्यायची असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला एक फक्त टिप देतो ऑर्डरसाठी. ऑर्डर तुम्ही लेक्चर मध्ये पाहून घ्या. सॉइल ऑर्डर बाय नितीन सर. ओके, नितीन यस शेजूळ सर. ओके, सॉइल ऑर्डर तुम्हाला येऊन जातील. 15 मिनिटाचा व्हिडिओ प्रॉपरली मी त्याच्यात शिकवेली. तर तुम्हाला एक सांगून देतो, ब्लॅक कॉटन सॉइल व्हर्टिसोल ऑर्डर मध्ये येते. ओके,
मेनली 12 ऑर्डर आहे. ध्यानात ठेवायचं असलं तर अवगामी, थांबा एक मिनिट तुम्हाला प्रॉपरली शब्द सांगतो त्याचा. वगामी हाऊस, वगामी हाऊस ही काय झाली, त्याची ट्रिक झाली. ए म्हणजे येती, त्यानंतर ए मध्ये येऊ शकते तुमची ऍरिडिसोल, त्यानंतर व्ही मध्ये वर्टिसोल, त्यानंतर ए मध्ये डबल दुसरी येते, त्यानंतर ई मध्ये हाऊसच्या ई मध्ये इनसेप्टिसोल. ओके, त्यानंतर आय मध्ये येते इनसेप्टिसोल, ई मध्ये येते एंटिसोल. ओके, या गोष्टी तुम्ही या ट्रिकनं तुम्ही पाठ करू शकता. मी ही ट्रिक आणि प्रॉपरली पूर्ण लेक्चर कशामध्ये अपलोड केलेलं आहे, पूर्ण प्लेलिस्ट मध्ये, तुम्ही तिथं जाऊन सॉइल ऑर्डर बघू शकता. ओके, सॉइल ऑर्डर शिकवण्यासाठी सध्या टाइम नाही, 12 आहे तर 12 साठी वगामी हाऊस तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवून 12 ऑर्डर पाठ करू शकता. ओके, इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? त्यानंतर येतं सर्वे, सॉइल सर्वे. आता सॉइल सर्वे कसा करायचा, महत्वाचा विषय येतं सॉइल सर्वेचा. मग सॉइल सर्वेवर मागच्या वर्षी प्रश्न आलते. आता याच्यात काय असतं, सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन. ओके, सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन, डिस्क्रिप्शन. ओके, सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन, डिस्क्रिप्शन अँड क्लासिफिकेशन अँड मॅपिंग ऑफ सॉइल. क्लासिफिकेशन अँड मॅपिंग ऑफ सॉइल, मॅपिंग ऑफ सॉइल. याच्यात काय करतात, सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन, डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन अँड मॅपिंग ऑफ सॉइल. मग त्यात एक येतं डिटेल सर्वे, त्यानंतर रिकॉग्नाइज सर्वे, त्यानंतर डिटेल रिकॉग्नाइज सर्वे, डिटेल रिकॉग्नाइज सर्वे. आता या मेनली तीन याच्यात ध्यानात काय ठेवायचं तुम्हाला, स्केल. मग कोणच्या याला सोट आहे, कोणच्या याला कोणची स्केल वापरतात. ओके, हिच्यात स्मॉल स्केल वापरतात, हिच्यात मीडियम आणि हिच्यात लार्ज स्केल वापरतात. ओके, या स्केल तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. इथपर्यंत समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम? कोणाला काय प्रॉब्लेम इथपर्यंत? आता याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण पार्ट 2 मध्ये कव्हर अप करू. इथपर्यंत तुम्ही प्रॉपर अभ्यास करा आणि मी जी PDF देणार आहे ती PDF प्रॉपरली वाचा. त्यामध्ये सर्व पॉईंट कव्हर अप केले. जरी पार्ट 2 नाही आला, जर काही टेक्निकल इश्यू आला, जर पार्ट 2 नाही आला तरी पण तुम्ही प्रॉपरली वाचून घ्या. ओके, पार्ट 2 तसा येईलच. जी नोट्स आहे तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरून घेऊन टाका, ज्यातून तुमचा पेपर खूप इझी होऊन जाईल. ओके, तेवढी नोट्स करायची आणि विथ ऑब्जेक्टिव्ह आहे. यावेळेस नोट्स बनवताना मी तुमचं जे नवीन पेपर पॅटर्न आलेला आहे तर नवीन पेपर पॅटर्न नुसार ऑब्जेक्टिव्ह जास्त आहे, तर मग त्या ऑब्जेक्टिव्ह इन्व्हॉल्व केलेले आहे. सर्व ऑब्जेक्टिव्ह मी त्या याच्यात कव्हर अप केलेलं आहे PDF मध्ये. ओके, ती PDF तुम्ही टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून डाउनलोड करू शकता. ओके, मेनली टेलिग्राम चॅनलला. ओके, इथपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्टे ट्यून. सेकंड पार्ट लवकरच येईल.